नमस्कार. आज आपण रबी हंगाम 2025-26 साठी खतांच्या अनुदानावर सरकारनं काय निर्णय घेतलाय यावर एक नजर टाकूया. तर गोष्ट अशी आहे की 28 ऑक्टोबर 2025ला पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. येणाऱ्या रबी हंगामासाठी म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत फॉस्फेटिक आणि पोटॅश म्हणजे P&K खतांवरचं पोषक तत्व आधारित अनुदान ज्याला NBS म्हणतात त्याचे दर फायनल केले आहेत. आता याचा थेट परिणाम शेतकऱ्यांसाठी खतांचे भाव आणि ती मिळण्यावर होतो, बरोबर? चला मग पटकन बघूया यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे. पहिलं म्हणजे या रबी हंगामासाठी सरकार जवळपास 37,952 कोटी रुपये या अनुदानावर खर्च करणार आहे. आणि हे लक्षात घ्या, हे मागच्या खरीप हंगामापेक्षा तब्बल 736 कोटी रुपयांनी जास्त आहे हां. दुसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी, की यामुळं DAP आणि NPKS सारखी जी खतं आहेत ना, ती अनुदानित दरात म्हणजे अगदी परवडणाऱ्या किमतीत मिळतील. सरकार 2001 पासून ही NBS योजना चालवते हे तुम्हाला माहीत असेलच. आणि तिसरं, हे जे अनुदानाचे दर ठरवलेत ते आंतरराष्ट्रीय बाजारात खतं आणि कच्च्या मालाच्या सध्याच्या किमती बघून ठरवले आहेत, म्हणजे विचारपूर्वक निर्णय आहे. आणि हो, हे अनुदान थेट खतं कंपन्यांना दिलं जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांवर एकदम दरवाढीचा भार पडणार नाही. थोडक्यात काय, तर सरकारच्या या निर्णयामुळे येणाऱ्या रबी हंगामात शेतकऱ्यांना खतं योग्य दरात आणि वेळेवर मिळायला नक्कीच मदत होईल.